मन के हारे हार है, मन के जीते जीत है. कुठेतरी खूप छान बोलून गेलेलं आहे. हे सत्य आहे, पण आज पटणार नाही आहे. कारण यासाठी की आत्ताच आपल्याला असं वाटायला लागतं की आपला अभ्यास झाला नाही. आपल्याला आत्ताच असं वाटायला लागतं की 30 दिवसात आता मी काही करू शकणार नाही. आत्ताच वाटतं की आपला हा अटेम्प्ट कदाचित हँडल होणार नाही. आत्ताच वाटायला लागतं आपल्याला काहीच आठवत नाही. खरं तर आत्ताच वाटायला लागतं की हा अटेम्प्ट देऊ की नको. आत्ताच वाटायला लागतं ग्रुप बी च्या ऐवजी ग्रुप सी कडे वळू का. आत्ताच वाटतं की हा हा अटेम्प्ट खरंच मी योग्य तो न्याय देण्यासारखं काम केलेलं नाही आहे. पण लक्षात ठेवा, हा टाइम खरंच मन के हार हार है, मन के जीत जीत है. तुम्ही कसं मानताय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. कारण एक वेळेस आठवण करून बघा, हा अटेम्प्ट देण्यासाठी तुम्ही मागे किती महिने, किती वर्ष, किती त्याग केलेला आहे, किती मेहनत केलेली आहे. भले ते तुमचे 100% नव्हते, जसं पाहिजे तसं नव्हतं, पण काहीतरी केलेलं आहे. तुम्ही शून्य नव्हते. तुम्ही खूप मेहनत केलेली आहे, खूप संघर्ष त्याग केलेला आहे. आणि विशेष हे स्वतःला सांगा की तुमची काय स्वप्न होती. ही स्वप्न होती की 30 दिवस अगोदर, 20 दिवस अगोदर, 10 दिवस अगोदर थांबायचं कुठेतरी, काही नाही करायचं. आणि जर आत्ता काही करत नसेल तर लाईफमध्ये खरंच काही करणार नाही आहे. कारण तुम्ही काहीतरी केलेलं असून तुम्ही या टाइममध्ये स्वतःवर संशय घेता, प्रश्नचिन्ह उभं करता. परिणाम म्हणून काम केलेलं असून, येत असून आपण गिव्हअप करायला लागतो, निगेटिव्ह व्हायला लागतो. आणि ही मुवमेंट आहे ना, ही सायकोलॉजीची आहे. ही फायनल मॅच आहे, हे फायनल टाइम आहे जिथं तुमची मेहनत, तुमचं स्किल, तुमचं नॉलेज, तुमचा एक्सपिरियन्स पणाला लावण्याची वेळ आहे. आणि तिथं आपण राईट मुवमेंटला आपण थांबायचा विचार करतो. कारण ते पेशन्स आपल्याकडे नाही आहेत. प्रेशर सहन करण्यासाठी असलेली जी कन्सिस्टन्सी आहे, जे तुम्हाला मेंटेन करण्यासाठी थोडीशी स्थिरता, थोडीशी शांतता हवी आहे, ती आपण होल्ड नाही करत. बरं, काहीच करता येत नाही, शांत राहा. बघा जमेल तेवढं बघा, जसं जमते तसं बघा. कारण हेच अटेम्प्ट, हीच एक्झाम देण्यासाठी तुम्ही मागे अनेक महिने मोठा त्याग केलाय, खूप मेहनत केलेली आहे, खूप गोष्टी सोडलेत, खूप त्रास सहन केलाय. हे आठवण करा. विशेष तुम्ही आणि तुमच्यावर डिपेंड असलेले कोणीतरी तुमच्याच स्वप्न पाहिलीत, तुम्ही तुमच्यासाठी स्वप्न पाहिलीत, आणि त्या स्वप्नासाठी तुम्हाला आज काहीतरी करावं लागेल. मित्रांनो, ना काल काही होतं ना आज काही आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पण रिअल गोष्ट काय आहे, ना काल काही होतं ना उद्या काही आहे. ना कल था कुछ ना कल रहेगा कुछ. जे काही आहे आज, आज से आज तक, जो आज काम करणार आहे त्याचं आज काहीतरी आहे. ना आपलं काल काय होतं ना आपलं उद्या काय राहणार आहे. ना कल कुछ था ना कल कुछ रहेगा. जे आहे ते आज आहे. पण आपल्याला ना आज काही करायचं नसतं, आपल्याला उद्या काहीतरी पाहिजे असतं. पण प्रत्येक उद्याचा दिवस आजच्यावर डिपेंड असतो. आणि आजचा दिवस कालच्या इतिहासाची पुनरावृत्ती असते जर आपण काही केलो नाही तर. आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही कालपर्यंत काय केले होते. पण कालपर्यंत काही केलेलं असलं तरी आज काय करताय ते खूप महत्वाचं आहे. आणि आज तुमच्याकडे 30 दिवस परफेक्ट हातात आहेत. आजचा दिवस पकडून केलंय, काम केलंय आज पण काहीतरी. पण 30 दिवस हे तुमचा आजचा दिवस आहे आणि हे तुमच्या लाईफचे टर्निंग आहेत असं समजून हे चॅलेंज हातात घ्या. या टाइमला ऍडजस्ट करून, मॅनेज करून, कॉम्प्रोमाइज करून युजलेस पद्धतीने सोडून देऊ नका आहे, गिव्हअप करू नका आहे. कारण तुम्ही काहीतरी केलंय ह्याच्यावर विश्वास ठेवा. कारण प्री परीक्षा ही तुमच्या माहिती आणि ज्ञानापेक्षा कौशल्याचे, स्किलचे आहे. स्थिर ठेवा, शांत ठेवा आणि समोरच्या परिस्थितीला 2 हात करण्याची तयारी
आत्तापासून ठेवा. ते कसं करायचं, काय करायचं मी सांगतोय पुढे. पण तुम्हाला मानावं लागेल, आज मानावं लागेल की मी करणार आहे, मी करू शकतो, मी केलंय. मला येतात 52 येतात, 55 येतात, 56 येतात, 48 येतात. पण ते जे 12-15चा गॅप आहे ना, त्यासाठी मला लढायचंय. आणि त्यासाठी तुम्हाला मानावं लागेल की मला काढायचेत 64, टार्गेट 64 काढायचंय, हे लक्षात ठेवा. आणि हे मानावं लागेल, कारण ही रियालिटी आहे की आपण खरंच जसं मानतो तसं बॉडीचे व्हायब्रेशन्स यायला लागतात. तुम्हाला माहिती आहे, पहाटे 4:30 वाजताची गाडी पकडायची होती, तर तुमची बॉडी रात्रभर झोपेत सुद्धा सांगत होती की तुम्हाला 12 वाजता सुद्धा 4 वाजलेत, 1 वाजता सांगत होती 4 वाजलेत. व्हायब्रेशन्स 4:30 वाजले, 4 वाजल्याचं पुन्हा पुन्हा रिमाइंड देते, कारण माइंडला, तुमच्या बॉडीला सिरियसली हे डायरेक्शन, अट्रॅक्शन, अटेन्शन देण्यात आलं होतं की उठावंच लागेल आहे. मग इथंही द्या ना. गेले वर्षभर झाला आपण हेच उद्योग केलाय की मला काढायचे 60+ काढायचे. मग आत्ताच का तुम्ही मानत नाही की मला काढायचंय की काढायचं नाही? मानावं लागेल. आणि हे मानावं लागेल, अन्यथा जर कोणी इथून पुढे लाईफमध्ये सांगितलं की हे कर, तर तेच मानावं लागेल. आज जर तुम्ही स्वतःला हे मानलं नाही की 64 काढायचेत, तर लाईफ टाइम जे कोणी सांगेल, जे कोणी मानेल, मानायला लावेल, ते मानावं लागेल. मान लो वरना मानना पडेगा. जो दुनिया बोलेगी वही मानना पडेगा. जो दुनिया बोलेगी वही करना पडेगा. जो दुनिया सोचेगी वही करना पडेगा. त्या दिवशी तुम्ही तुमचा विचार करण्याच्या सुद्धा पात्राचे राहत नाही, कारण शेवटी तुमची क्षमता तुम्ही सिद्ध केली नाही, तर जे जगाने सिद्ध केलंय ते मानावं लागतं. पटलं नाही तरी मानावं लागतं, कारण काही वेळेस आपण मजबूत नसतो तेव्हा मजबूर बनतो. काही वेळेला मजबुरी ही मजदुरीपेक्षाही बरी वाटते, कारण मजदुरी कधी कधी चांगली, कारण काहीतरी काम करता येतो, पण मजबुरी खूप वाईट असते. आणि जर मजबुरी पण नको आहे आणि मजदुरी पण नको आहे, तर आज मजबूत बनावं लागेल आणि त्यासाठी मानावं लागेल 64 काढायचेत. आणि काढण्यासाठी तुमच्याकडे 30 दिवस आहेत. तुम्हाला त्याच्यावर बिलीव्ह करावं लागेल की 64 पाहिजेत. तुम्हाला बिलीव्ह होत असेल तर तुमचं बिहेव या 64 प्रमाणे होईल. आणि जर 64 प्रमाणे बिलीव्ह आणि बिहेव होत असेल तर तुमचा आजचा दिवस हा लास्ट डे प्रमाणे तुम्ही यूज करणार, कारण तुमच्याकडे मजबूत 30 दिवस आहेत. यामध्ये तुमचा आजचा दिवस हा माझा अभ्यासाचा, माझ्या करिअरचा, माझ्या स्पर्धा परीक्षेचा शेवटचा दिवस समजून तुमचे 100% द्या. तुम्हाला त्याचे आउटपुट रिटर्न्स आल्याशिवाय राहणार नाही. तो डे, जो डे आहे तो ओनली टुडे आहे. ना काल काही होतं, ना उद्या काही राहणार आहे, पण जे काही आहे ते आज आहे. आणि तो आज ज्याला वापरता आला तो पास होणार आहे, कारण कर्म केलीत आपण, काहीतरी केलेलं आहे. तुम्ही आतापर्यंत 50 वर होते, 52 वर होते, 56 वर होते, 48 ला होते, 45 ला होते. मित्रांनो, फक्त त्या 10-15चा गॅप आहे. ते 10-15चा गॅप कसं भरून काढायचं आहे, काय करायचंय, त्याचं एक मायक्रो प्लॅनिंग पुढच्या 30 दिवसाचा राईट वे मध्ये तुम्हाला मी इथं दिलेला आहे. त्याच्यावर थोडंसं फोकस ठेवून लक्ष ठेवा आणि लास्ट पर्यंत हा व्हिडिओ बघा. काही गोष्टी महत्वाच्या मोजक्या शब्दात सांगितलेत, अधिक वेळ न घालवता. पण 30 दिवस तुमची फक्त कारणे लागणार नाहीयेत, रिझल्ट मध्ये कन्वर्ट करता येईल याप्रमाणे याच्या तयारीचा प्रपोर्शन यामध्ये दिलेला आहे. आपल्याकडे 30 दिवस आहेत. आजचा दिवस पकडून काहीतरी काम केलंय, काहीतरी संपलंय, त्याला मायनस करा. पुढे 29 दिवसासह हा 30 दिवसाचा प्लॅन वापरा. आपल्याकडे 7 दिवस आहेत आणि हा गेम आहे ना तो 1च तासाचा आहे. हे लक्षात ठेवून दिवसभरातला 1-1 तास वापरा. दिवसभर अभ्यास करताना 1 तास वापरा, 1 तास वापरा, 1 तास वापरा. स्पीड न करा. घ्या चॅप्टर, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, त्यांना तिघाला सांगा 1 तासात तुमची वाट लावतो. 1 तासात काही करा, पण बऱ्याच गोष्टी करा. रिव्हिजन करा 1 तासात करा, पेपर सॉल्व्ह करा 1 तासात करा, रीड करा 1 तासात करा. अशा छोट्या छोट्या गोष्टी टास्क ठेवून करा. बिटवीन टाइम मध्ये मोबाईल बघू नका, डिस्ट्रॅक्शन होऊ नका, विचार करू नका. थोडंसं एनर्जेटिक व्हा आणि 1 तासासाठी थोडंसं स्वतःला बांधून घेऊन पळायची तयारी ठेवा. त्या 1 तासासाठी कसं पळता येईल, कशाप्रमाणे काय करता येईल, पण स्वतःला कंटिन्युअस सांगा 21 डिसेंबरला 1 तास हा माझा लाईफ टाइम
लाईफ चेंजिंग टाइम आहे आणि तो मला वापरायचा आहे. यासाठी मी दिवसभर जे काही ऍक्टिव्हिटी करेन एक एक तासात करेन. छोट्या छोट्या गोष्टी, इतिहास घेईल, एक टॉपिक घेईल, एक तासात जेवढा होईल तेवढा करेन. पण त्या एक तासात मला एक्झाम प्रमाणे माझ्या बॉडीला, माझ्या माइंडला फोकस करायचं आहे, एनर्जेटिक बनवायचं आहे आणि क्रिएटिव्ह करायचं आहे. तर तुम्ही 30 दिवसानंतर बदललेले असाल, हे फॅक्ट सांगतोय. ह्याच्यावर तुम्हाला बिलीव्ह करावं लागेल, मानावं लागेल. म्हणूनच सांगितलं, मान लो अन्यथा मानना पडेगा, जो दुनिया बोलेगी वही. दररोज आपल्याकडे किती वेळ आहे? 16 तास. कसा 16 तास आहे? मिनिमम 6 तास तुम्हाला झोपायला पाहिजे. पुरेसा आहे. ऍज पर आपल्या एज नुसार 6 तास मोर दॅन सफिशियंट आहे. आणि 2 तास तुम्हाला दिवसभरातले आवरण्यासाठीचे जाणार आहेत. मग तो अर्धा तास जेवणासाठी असेल, अर्धा तास नाश्त्यासाठी असेल, 1 तास तुम्हाला सकाळी तयार होण्यासाठी असेल. याप्रमाणे 2 तास मोर दॅन सफिशियंट आहेत. वाचवा, टाइम कुठं वाचता येईल तो वाचवा. जी कामं करायची ती 20 मिनिटात करा, 10 मिनिटात करा, ठरवून करा. काय फरक नाही पडणार आहे. 1 महिना आहे. आजपर्यंत शिस्तबद्ध जेवलोच आणि 1 तास, नाश्त्याला गेलोच 1 तास, चहाला गेलोच अर्धा पाऊण तास. आता थोडस काम चेंज करा. आणि जर चहाला अर्धा तास लागणारच असेल तर त्यात प्रोडक्टिव्ह काम करा, अभ्यासाचं थिंकिंग करा, रिव्हिजन करा, डिस्कशन करा. हरकत नाही, अर्धा तास द्या. पण नॉन प्रोडक्टिव्ह वर्कसाठी 2 तासापेक्षा जास्त वेळ गेला नाही पाहिजे. 16 तास काम करा. आत्ताच करायचंय, 1च महिना करायचंय, आयुष्यभर नाही करायचंय. आत्ता पास झालात, महिन्याला 70,000 प्रमाणे आयुष्यभर सरकार सांभाळणार आहे. काय टेन्शन नाही आहे. एकदा काम करायचंय, आयुष्यभर सिक्युरिटी, स्टॅबिलिटी, स्टँडर्ड हे सगळं मिळणार आहे, लाईफ टाइम आहे. तर इतना तो करना पडेगा आहे. अदरवाईज बघतोय आपण 12-14 तास कंपनीमध्ये शिवाय खाऊन काम करावं लागतो. तेही ठेवतील की याची गॅरंटी नाही आहे. मग एवढा अपमान सहन करून जगण्यापेक्षा 16 तास आत्ता काम केलेलं बरं आहे. आणि म्हणून जिथं खाता येईल, जेवढं खाता येईल, जसं खाता येईल तिथे खा. कसलेही नाटकं, कसलेही ऍडजस्टमेंट, कसलेही कॉम्प्रोमाइज विचार न करता प्रायोरिटी ठेवा की 16 तास मला कसे वापरता येईल, कुठं वापरता येईल, कुठं वाचवता येईल याचा विचार करा. पण वापरा, 16 तास वापरा, गरज आहे. एकूण 480 तास तुमच्याकडे 30 दिवसामध्ये आहेत. एक तास मोजून तोलून वापरा. कारण 1 तास सुद्धा तुम्हाला एक दिवसासारखा वाटेल इथून उद्यापासून पुढे. 1 तास सुद्धा असं वाटेल की एक महिन्यासारखा आहे. कारण त्या 1 तासात आपण अनेक चॅप्टर्स, अनेक नोट्स, अनेक व्हिडिओ, अनेक पेपर्स बघू शकतो. आणि ते 1 तास खूप मॅटर करतात. मित्रांनो, 16 तास आहेत ना, त्यातला 1 तास पेपर, 1 तास एखादा रिव्हिजन, 1 तास एखादा व्हिडिओ, असं जरी बघत बसलो ना तर 30 दिवसात 30 तास मिळतात त्याच्यासाठी. आणि याप्रमाणे मी तुम्हाला देतोय हा इथला वेळ. प्रत्येक विषयाला तुम्हाला मिळणार आहे जवळपास 65+ आवर्स मिळणार आहेत. 65 तासापेक्षा जास्त वेळ. आपण वन डे रिव्हिजन मध्ये अर्धा तासामध्ये, मॅक्झिमम अर्धा तास असतात आहे. तरी पण तिथे सर तुम्हाला त्या विषयाचं 7-8 अर्धा मार्क मिळवून देतात, असं प्रिपरेशन करून देतात. आणि जर असेच तुम्ही स्वतः वन डे घेतले तर, तुम्ही स्वतःच वन डे मध्ये रिवाइज केले तर, तुमच्या सगळ्यांकडे प्रत्येक विषयाचे किमान चांगले क्वालिटी कॉम्प्राइज पूर्ण कॉम्प्रेहेन्सिव्ह केलेले असे कंपायलेशनचे नोट्स आहेत, जे तुम्ही 60% तरी 70% तरी एका दिवसात संपू शकता बैठक मारलीच तर. मग एका दिवसात म्हणजे 10-12 तासामध्ये तुम्ही ते उरकू शकता. बरं, 12 तास नाही 16 तास लागले हरकत नाही. एका दिवसात जरी उरकले तर एका विषयाला इथं मी 65+ तास सांगतोय. 2-3 तास जास्त आहेत पण कमी नाही आहे. टोटल जे 480 तास मिळतात त्यातले 65 तास एका विषयाला मिळतात. मग जर आपण एका दिवशी 16 तास वापरले तर याच्यावरून तुम्ही अंदाज बांधा, 4 वेळेला बघता येतो एवढा वेळ आहे. जर करायचा विचार केला तर एवढा वेळ आहे. अदरवाईज संदर्भ खूप आहेत, नोट्स खूप आहेत, पसारा नका वाढवू. ठरवून टाका, एक विषय एक नोट्स, त्या सरांचे नोट्स आहेत, त्या क्लासची नोट्स वही आहे, किंवा एखादा प्रिंटेड नोटबुक आहे जे नोट्स म्हणून वापरतोय आपण. काही आहे तुम्हाला माहिती आहे की 1 ते कोणतंही केलं 2-3 मार्क धक्का लागेल, पण 10-12 मार्काला काही धक्का नाही, एवढा आहे. पॉलिटी इकॉनॉमिक्स तर आपल्याला माहितीच आहे, आपण ते केलेलं आहे, आपण करून घेतोय, अजूनही पुढे करतोय. त्या माध्यमातून त्या पॉलिटीच्या 25 मार्काला, कुठल्याही पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सच्या 25 मार्काला धक्का लागणार नाही. याप्रमाणे आपण काम करू. पण तुमच्याकडे वेळ आहे हे मला आठवण करून द्यायचं आहे. वेळ गेला नाही, वेळ कमी नाही. फक्त बिलीव्ह करा, बिहेव करा आणि त्याप्रमाणे 1 तास गेम खेळतोय याप्रमाणे 1 तास वापरा. कारण तो 1 तास 1 दिवसाप्रमाणे एवढा व्हॅल्युएबल आहे या टाइम मध्ये. आणि हे जर आपण लक्षात ठेवलंय आणि त्याप्रमाणे विचार केलाय तर तुमचं काम परफेक्ट त्या लेवलवरती व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून
तुमच्याकडे आता एका विषयासाठी 65 नाही 60 तास धरून चला हो, 60 तास. मग आता इमॅजिन करून चला, रोज 15 तास जर एका विषयाला घेतले तर तुम्ही ते विषय इथून 4 वेळा करू शकता. हे मॅक्झिमम सांगतोय. तेवढा वेळ करायची गरज नाही. तुम्ही आतापर्यंत केलं कधी ना कधी, 2 वेळा तरी झाला तरी आता पुरेसा असं वाटतं. पण आता जर तुमच्याकडे सोर्स ऑफ मटेरियल प्रॉपर झाला असेल तर तुम्ही कसं करू शकता त्याच्याबद्दलचा हा घटक आहे. हिस्ट्रीसाठी एक नोट्स ठेवा, कोणते नोट्स ठेवा. तुम्हाला वाटत असेल की त्या सरांचे त्या पब्लिकेशनचे नोट्स हे मला काहीतरी कमी अधिक वाटतात, तरी पण ते नोट्स केल्यामुळे तुम्हाला 100% 10 मार्काचं तर हिस्ट्री आहे, तर 10 पैकी तुम्हाला 7-8 तरी मिळत असतील, पुरेसे आहेत. बरं 6 मिळत असतील तरी पुरेसे आहेत. कुठे आपल्याला पैकीच्या पैकी घ्यायचे आहेत? आपल्याला हिस्ट्री किती मार्कासाठी आहे? 10 क्वेश्चन येणार आहेत. मग 10 पैकी आपल्याला किती पाहिजे हो? 6 किंवा 7. हरकत नाही, 6-7 तर एवढं काम करता येईल. एवढे लेक्चर्स, एवढे नोट्स कुठले चालू आहेत. मग आता एखादे नोट्स करतोय आपण, तर रिपीट पुन्हा त्या सरांचे अनेक व्हिडिओज, पूर्ण लेक्चर्स, पूर्ण बॅच करत नका बसू. बिलीव्ह ठेवा नोट्सवर, 4 वेळा नोट्स पारा. अदरवाईज नोट्स नाही करायचं, व्हिडिओ करायचा. मग व्हिडिओज बघा, एकदा पूर्ण बघा, नंतर पळून बघा, पुन्हा फास्ट पळून बघा. पण एक करा. आणि आता दोन्ही करायचंय, मग देन काही व्हिडिओ स्किप करा आणि बाकी नोट्स करा. पण एकावर कॉन्सन्ट्रेट करा. तुम्हाला त्याचे रिटर्न्स 100% मिळतील. आणि पीवायक्यू मॉडेल क्वेश्चन्स. आता मॉडेल क्वेश्चन्स पीवायक्यू कसं करू, कधी करू, तर तुमच्याकडे इथं किती वेळ आहे त्या विषयाला मी सांगतोय त्यामध्ये ते बसवा. तुम्ही पीवायक्यू कधी ना कधी केलेत, त्या पेपरला सॉल्व्ह केलेत, देन पीवायक्यूची गरज नाही, मॉडेल क्वेश्चन्स आहेत. आणि इतिहास भूगोलासाठी सहसा मॉडेल क्वेश्चन जास्त प्रॅक्टिसची गरज पडत नाही, कारण तिथं काही कन्फ्युजन नसतो. त्यामुळे इतिहास भूगोलाचे मॉडेल क्वेश्चन सॉल्व्ह नाही केलात तरी फरक नाही पडणार, किंवा पीवायक्यू सुद्धा केला नाही तरी फरक नाही पडणार जास्त. पण पीवायक्यू किंवा मॉडेल करावं लागेल पॉलिटी आणि इकॉनॉमीसाठी. काही ते मिस्टेक खूप होतात, चुका जास्त होतात. म्हणून आपण दररोज एक पेपर याप्रमाणे 30 पेपर घेतोय टार्गेट 30 नावाने. ऑलरेडी टार्गेट 45 नावाने 12-15 पेपर घेतलेले आहेत, आणि इथून पुढे टार्गेट 30 नावाने ऑलमोस्ट जवळपास 30 पेपर घेतोय. एवढा सराव करा. आयोगाचे पेपर तुम्ही ऑलरेडी केलेत. ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्या तर इथलं काम पण पूर्ण होईल. पण मला तुम्हाला सांगायची गोष्ट ही आहे की प्रत्येक विषयासाठी एक नोट्स मोर दॅन सफिशियंट आहे. आणि तुम्हाला प्रत्येक विषयासाठी कोणत्या सरांचे कोणते नोट्स वापरायचे हे परफेक्ट माहिती आहे, किंवा एखाद्या पब्लिकेशनचं नोट्स पुस्तक काही आहे ते करायचंय हे माहिती आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याची काय वाट लावायची लावा, पण मल्टिपल सोर्स नका वापरू. आणि असेलच एखादा सोर्स कुठले, तिथले 5-10 पानं फाडा, इथं लावून टाका. इकडे कुठे 10-15 पानाची चिट्ट्या चुटरे मिळाल्या ते घ्या आणि तिथेच टाका आणि त्यालाच करा. त्याला सांगा तू एकटाच आहेस, तुझ्यासोबत मला राहायचं पुढचे 30 दिवस. एक 4च गोष्टी झाल्या. 4साठी नोट्स. आणि जर यावरती काही लेक्चर्स पाहतोय आपण, ऑलरेडी आता टार्गेट 64 नावानं कोर्स घेतोय, ज्याच्यामध्ये आपण काही शॉर्ट लेक्चर्स, काही शॉर्ट नोट्स बनवलेले आहेत, त्याप्रमाणे त्याला रिवाइज करा. आणि याला त्याच ठिकाणी तसं कंपालेशन करा की जेणेकरून 10 मिनिटात, 15 मिनिटात, 20 मिनिटात एक टॉपिक मजबूत हँड झाला पाहिजे. आणि आपण तेवढं बनवलंय पॉलिटी इकॉनॉमिक्स मध्ये की त्या टॉपिकला 15 मिनिटात, 20 मिनिटात करता येईल. आणि पुढचे 30 दिवस याच्यावर मी अमर्याद काम करतोय की ज्यामुळे तुमच्या 25ला धक्का लागणार नाहीये. हे इथलं आपलं टार्गेट आहे. 30 पैकी 25 मार्क आपल्याला पाहिजे. 25 साठी आपण या दोन्हीवरती काम करतोय. तुम्ही काहीच काम नाही करायचंय. या पद्धतीने 2 गोष्टीवर फोकस करा. हे 2ला आता कामाला लागा. 2चे 2च नोट्स आहेत. 2चे मी काम करतोय. 4 विषयाची पूर्ण वाट लागलेली आहे. आता 3 विषयाबद्दल काम करायचंय. पुन्हा सायन्स कुठलं वाचायचंय, कशातून वाचायचंय, काय वाचायचंय तुम्हाला समजलंय, माहिती आहे. तुम्ही 1 डे केलेत, फास्ट ट्रॅक केलेत, पूर्ण बॅच केलेत, काहीतरी केलंय, सेल्फ स्टडी केलंय. एक घ्या आणि त्या एकाला सांगा पुढचे 30 दिवस तू आणि मी आहे, बघूच, तुझी कशी वाट लागत नाही. पुढचे 25-30 दिवस मला याला पुन्हा बघायचंय. मॅक्झिमम याप्रमाणे रिव्हिजन होईल. असं करंट काही नोट्स आहेत जे कुणाच्या सरांचे कोणते असतील, तर पुस्तकं आहेत का रेफरन्स, म्हणजे इयरबुक किंवा द्विमासिक, त्रैमासिक, जे काही चाललंय या माध्यमातून एक घटक, पुन्हा मल्टिपल नको. जे करायचंय ते एकच करायचंय आणि आपल्याला ते 3 वेळा करायचंय इथून पुढे मिनिमम. या पद्धतीने इथं तयार राहायचंय. आणि इथं तर काय संदर्भ नाहीये. इथं तुम्हाला काय करायचंय, मॅथचे काही व्हिडिओज बघायचे रिव्हिजनसाठी, काही ट्रिक्ससाठी, काही तुम्हाला त्या विषयाच्या रिलेटेड काही समथिंग जे ट्रॅप असतात, जे काही लिमिटेशन्स आणतात, अशा टॉपिकवर काही विशेष काम करता येईल याप्रमाणे आपण त्याच्यावर खास लक्ष देऊ शकतो. हे या ठिकाणची रिक्वायरमेंट आहे, या ठिकाणची ती प्रायोरिटी आहे.
याप्रमाणे आपण इथे काम करू. म्हणजेच पुन्हा 1 तास याला वेळ देत चला आणि PYQ मॅक्झिमम सॉल्व्ह करा. झाले असतील तर दररोज एक मॉडेल क्वेश्चन पेपर म्हणजे 20 मिनिटं 20 क्वेश्चन्स, याप्रमाणे भरपूर टेस्ट सिरीज चालू आहेत, त्यातले एक एक पेपर डेली घ्या. काही खा न खा पण मॅथला दररोज खात चला, रिझनिंगला खात चला, कारण तो आपला मदरबोर्ड आहे, फ्युचर आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला इथं खास लक्ष देणं विशेष गरजेचं आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे हिस्ट्री. आता मी जे तुम्हाला 7 विषय सांगितले त्याला एकूण वेळ तुमच्याकडे किती आणि त्याला कसं मॅनेज करावं टाइम टेबल प्रमाणे, सिंपल आणि अगदी फोकस करून त्याला प्रॉपर मॅनेज होता येईल याप्रमाणे शेड्यूल दिले, तेवढं इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा. अगदी सोबत दिलंय, कुणालाही समजेल आणि कोणीही करू शकेल याप्रमाणे आहे. बघा, हिस्ट्रीसाठी जर तुम्ही दररोज 5 तास दिले, वाटलं की दररोज 1.5 तास 2 तास असं करणं होत नाही, 8-10 दिवस केल्यानंतर लिंक लागत नाही, ते संपेल करण्याची गॅरंटी मला वाटत नाही, तर मग काय करा, दररोज 5 तास करा. हे मी माझी आयडिया सांगतोय, तुम्ही याच्यात मॉडिफाईड करू शकता, याच्यात अजून तुम्हाला काही अपग्रेड करायचं चेंज करायचं करू शकता, हरकत नाही. पण जर समजा दररोज 5 तास दिले आणि एकूण 5 दिवस वापरले, आजचा 21 नोव्हेंबरचा दिवस पकडून 21 नोव्हेंबरचा दिवस पकडून 25 नोव्हेंबर पर्यंत 5 दिवस, या 5 दिवसामध्ये तुम्हाला दररोज 5 तास करायचंय, एकूण तास मिळणार आहेत 25. मग आता समजा गळतीने तुमचा आजचा दिवस गेलाच आहे, तर उद्यापासून 4 दिवस आहेत, म्हणजे उद्यापासून 20 तास आहेत. 20 तासामध्ये इतिहास संपवा, जे काही सरांचे नोट्स आहेत ते नोट्स रिवाइज करा, कंप्लीट करा, आणि कधीपर्यंत करा, 25 नोव्हेंबर पर्यंत. आणि याच 25 तारखेपर्यंत काय करा, 21 नोव्हेंबर पासून 25 नोव्हेंबर पर्यंत हेच 5 दिवस काय करा, जॉग्राफी पण करा. करा, दोन्ही विषयाचं वेटेज जे आहे ते 10 मार्कांसाठी आहे, 10 मार्कांसाठी आहे. आणि याला 25-25 तास दिलेत मी, 25 तास 25 तास, म्हणजे इथून पुढे 5 दिवस रोज 5 तास, सकाळी 5 तास, दुपारी 5 तास असं घेतलंय, तर 10 तास आपण इतिहास भूगोल वाचतोय. असं 10 तास रोज इतिहास भूगोल घेतला तर 5 दिवसात इतिहास भूगोल संपतो. हे मी माझी जस्ट आयडिया सांगतोय, तुम्हाला याप्रमाणे काही आयडिया यावी आणि याप्रमाणे टार्गेट ठेवून काही गोष्टी संपवावं यासाठी. आणि याप्रमाणे 2 गोष्टी संपवायच्या. हे 2 गोष्टी झाल्या. 25 तारखेला इतिहास भूगोल संपला. आता 26 तारखेपासून 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत काय करा, सेम असंच पॉलिटी करा. आणि कशातून करायचं मी सांगितलं मागच्या पेजवर, एकच नोट्स किंवा त्या विषयाचे काही मोजके असे 20 मिनिटाचे 30 मिनिटाचे शॉर्ट बट स्वीट असलेले रिव्हिजन लेक्चर्सच्या माध्यमातूनचं काम. मग इथं पुन्हा 25 तास सेम आणि सेम इकॉनॉमिक्स. मग 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 5 दिवस पुढे 2 विषय पॉलिटी इकॉनॉमी, इथे हिस्ट्री जॉग्राफी. 30 नोव्हेंबर पर्यंत 4 विषय फिनिश. दररोज 10 तास, हाफ डे हाफ डे, हाफ डे हाफ डे, हाफ डे हाफ डे. 10 दिवसामध्ये हे 4 विषयाचं तुम्ही एक रिव्हिजन संपू शकता. आता करा, रिव्हिजनच करतोय, फर्स्ट टाइम काय वाचत नाही. आणि वाचत असलं तर काही चॅप्टर असतील त्याला कव्हर करा, पण 30 तारखेपर्यंत संपवा. आणि हे करताना आता 10 तास तर तुमचं काम झालंय. इथं दररोज तुम्ही 10 तास करताय, इथं 10 तास करताय किंवा इथं 10 तास करताय. आता तुमच्याकडे जो वेळ आहे त्याच्यामध्ये 1.5 तास दररोज सायन्स, 1.5 तास दररोज करंट आणि 1.5 तास मॅथ रिझनिंग, जो आपला जुना फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे कंटिन्यू, यात कुठलाही प्लान चेंज न करता. हे 4.5 तास झाले. 4.5 तास म्हणजे कमी अधिक प्रमाण 5 तास झाले. 5 तास आणि 10 तास 15 तास. मी टार्गेट काय सांगितलं होतं, 16 तास. 16 तासाचे कमी अधिक प्रमाणात कॉम्प्रोमाइज करून जरी आपण काही केलं तर हे तुम्हाला प्रॉपर प्लान कम्प्लीट होतो. आणि जर 16 तास वापरलास तर हे तर 15 तास झाले. 1 तास दररोज पेपर सॉल्व्ह करा न चुकता, कारण गेम 1 तासाची आहे, लढाई 1 तासाची आहे. तुम्ही किती अभ्यास करा, 1 तासात पेपर सोडवायला जमतं की नाही हे खूप महत्वाचं आहे. मार्क विचार नका करू किती मार्क पडतात, आत्ता पेपर सोडवलं तर कॉन्फिडन्स लूज होईल का, काही न विचार करा 1 तासात मी पेपर कसा हँडल करणार आहे, इतिहास भूगोल कसा हँडल करणार आहे, पॉलिटी इकॉनॉमी कसा हँडल करणार आहे, माझ्या काय चुका होतात, मला काय विचार करायला पाहिजे, माझ्या अभ्यासात कुठला गॅप राहतोय, माझ्या प्रश्न वाचण्यामध्ये कुठला गॅप राहतोय, मी स्पीडमध्ये वाचताना कॉन्सन्ट्रेशन होतंय का, मला डिसिजन घेता येतो का, माझा डायलेमा होतोय का, माझं कन्फ्युजन आहे का, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झाम दिवशी रिअलाइज व्हायला नाही पाहिजे, एक्झामच्या अगोदर रिअलाइज व्हायला पाहिजे. म्हणून आता थोडेसे निर्लज्ज बना आणि मार्कांचा विचार न करता आणि त्याचा इम्पॅक्ट न होऊ देता पेपर सॉल्व्ह करा. कारण इमोशनली अटॅच होतो आणि मार्क किती पडतात यावरून आपण पेपर न सोडवण्याचा विचार करतो. पण मित्रांनो, आपली लढाई 64 साठी आहे आणि यासाठी आपल्याला अटेम्प्ट पेपरचा करावा लागेल.
आज तुम्हाला किती वाईट वाटू द्या, पण मी तुम्हाला लिहून देऊन सांगतो, 21 डिसेंबर दिवशी पेपर न सॉल्व्ह केल्याचा त्रास खूप होईल. कारण तुम्ही किती पण वाचून जा, काय वाचलेलं येईल याची काही गॅरंटी नसते, पण ज्याला पेपर हँडल करता येतो तो मात्र 100% पास होत असतो. आणि हँडल करण्यासाठी हा सराव आहे. किती खा, व्यायाम करावा लागतो. कितीही खेळा, तुम्हाला मॅचेस खेळल्याशिवाय मॅच जिंकता येत नाही. तुम्ही रोज मैदानात किती प्रॅक्टिस करा, पण तुम्हाला मैदानात उतरून कोणासोबत तरी कॉम्पिटेटिव्ह मॅच खेळल्याशिवाय मैदानात मॅच जिंकता येत नाही आहे. गल्लीत आपण क्रिकेट खेळताना आपणच बाप असतो, अगदी तसं आहे इथं. आपण आपला अभ्यास करताना आपणच बाप असतो, आपल्याला सगळं येते असं वाटतं, पण जेव्हा पेपर सॉल्व्ह करतो तेव्हा खरे देव दिसायला लागतात, आणि ते आता दिसले पाहिजे. आणि थोडस मनावर दगड ठेवा आणि मेंदूला कामाला लावा. 1 तासाच्या स्किलसाठी रात्री 10 वाजता सॉल्व्ह करा, सकाळी 6 वाजता सॉल्व्ह करा, दुपारी 2 वाजता करा, कोणत्या टाइमला वाटतं त्या टाइमला करा, पण करा. 1 तास करा. काय बघू नका नंतर किती मार्क आले, कसे आले, काय वगैरे आहे. बस चेक करून बघा की आपलं काय चुकतंय, बस देन कामाला लागा पुढे आहे. 1 तास पेपर, 10 मिनिटात त्याचा काय ते निकाल लावा आणि पुढे निघा आहे. पण करा, ह्याचा फायदा खूप जास्त होईल. हे तळमळीने सांगतोय, पेपर सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला सक्सेस मिळणार नाहीये. इथे मी 5 तास सांगितलंय ना, ह्याला 4 तास करा, काही प्रॉब्लेम नाहीये, काय फरक नाही पडणार आहे. पण इथला 1 तास मी रिपीट सांगतोय, पेपर सॉल्व्ह करा, त्याशिवाय रिझल्ट येणार नाही आहे. तुम्ही स्वतःला किती माना, 1 तास तर आहे, बघतो होईल होईल, काय होणार नाही आहे. एमपीएससी दरवेळेस पहिल्यांदाच काहीतरी नवीन पॅटर्न केलं अशाप्रमाणे बिहेव करते त्या पेपरमध्ये, आणि आपल्याला सायकोलॉजिकली अटॅक करते आपल्यावर. आणि म्हणून तयारी असून सुद्धा, जमत असून सुद्धा, करायची इच्छा आणि शक्ती असून सुद्धा ते करता आलं नाही, असं अनेक वेळा होतं. आणि ते होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतोय, लढायचंय तर मन लावून लढा, कॉम्प्रोमाइज करून नाही. द्यायचंय तर प्रामाणिकपणे द्या, ज्याला आपण बाय हार्ट म्हणतो, तर ते बाय हार्ट करा. 30 दिवस बाय हार्ट करा. ऍडजस्टमेंट नका करू, कॉम्प्रोमाइज नका करू, स्वतःला अपमान वाटेल असं करू नका, स्वतःला त्रास होईल, पश्चाताप होईल असं करू नका. कारण हे 30 दिवस तुम्हाला लाईफ टाईम पश्चाताप करायला होतील आहे. कारण तुम्ही केलंय सगळं हे मला माहिती आहे, तुम्हाला येतंय हे मला माहिती आहे, पण ते सिद्ध करण्यासाठी हे 30 दिवस खूप महत्वाचे आहेत. आणि त्याच्यावर आपण इथून पुढे टर्निंग ठरणार आहोत, असं शेड्यूल पुढे दिसणार आहे. म्हणून हे 10 तास आणि 4.5 तास याप्रमाणे अभ्यासाला वेळ द्या. हे 1 दिवस 8 ते 9 तास जर केलात, हे करा दररोज 1.5 तास, याप्रमाणे पुढचे कंटिन्यू 30 दिवस चालेल. जर हे तुम्हाला वाटलं की नाही नाही मला असं 1.5 तास रोज नको, बोरिंग होतंय, तर मग काय करा, 1 दिवस 8-9 तास करा. सायन्सला घ्या 8-9 तास, मग 8-9 तास घेतले, एकूण 5 दिवस केले, तरी पण आपण एका विषयाला किती तास घेतले, 65 तास. मग जर आपण 8-9 तास केले तर 5 दिवस ऑलमोस्ट 45 तास, म्हणजे कमी अधिक 50 तासामध्ये हा विषय कंप्लीट होईल. तुम्हाला जसं करायचं करा, पण डेडलाईन ठेवले मी, त्या डेडलाईनच्या आत करा. तसंच करंट करा, तसंच मॅथ करा. मॅथ करताना मात्र दररोज कुठले जे लेक्चर बघतात, ज्या सरांचे बघतात, ते 40-45 मिनिटं व्हिडिओ बघा, म्हणजे अभ्यास करा त्या टॉपिकचा, आणि 25 मिनिटं त्या टॉपिकच्या रिलेटेड मॉडेल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. टेस्ट सिरीज सुरू झाले भरपूर, तर त्या टॉपिकच्या रिलेटेड 25 मिनिटं दररोज एक मॉडेल पेपर सॉल्व्ह करा, आणि 20 मिनिटं दररोज आयोगाचाच पेपर सॉल्व्ह करा. आणि हे तिन्ही गोष्टी दररोज करा. इथं तुमची खरी कसरत होणार आहे, खरा जो रिझल्ट आहे इथं निर्णायक ठरणार आहे. आणि यासाठी वेळ द्यायला विसरू नका आहे. आणि याप्रमाणे आपण काम केलंय तर लक्षात ठेवा, 21 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 10 दिवस हे पहिलं रिव्हिजन, 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर दुसरं रिव्हिजन, 11 डिसेंबर ते 20 डिसेंबर हे तिसरं रिव्हिजन. 3दा रिव्हिजन होईल. आपली 3 वेळेला रिव्हिजन करणे एवढी क्षमता अजून पुढच्या 30 दिवसात आहे. आणि जर याच्यात अजून थोडस मायक्रो प्लॅनिंग केलं, किंवा याच्यावर अजून थोडस काही बारीक सारीक गोष्टी पुन्हा रिकव्हर करता येईल असा विचार केला, तर हे प्रॉपर 1 आणि 2 रिव्हिजन होतात. आणि 20 डिसेंबर हे 11 डिसेंबर पासून 20 डिसेंबर पर्यंत हे जे 10 दिवस आहेत ना, ह्या 10 दिवसाला आपण काय करू शकतो, पहिले 6 दिवस आणि नंतरचे 4 दिवस याप्रमाणे प्रॉपर रिवाइज करतो. कारण आता तुम्ही जर इथून पुढे 2दा रिवाइज करू शकता, तर हे सगळे विषय पूर्ण 1 दिवस लागणार नाहीये. इथं पुढे 6 दिवसात आपण सगळे विषय रिवाइज करू शकतो. जर 10 दिवसात करू शकतो तर 6 दिवसात पण करू शकतो. मग अजून पुन्हा बारीक सारी गोष्टी ज्याच्यावर इग्नोरन्स होतं, लॉस्ट होऊ शकतात, त्याच्यापर्यंत पोहोचलो नाही असं होऊ शकतात, त्या कव्हर करायचा ऑप्शन या ठिकाणी राहील. हे 4 दिवस 1, 2, 3, 4 वेळेला रिवाइज होऊ शकतं. सलग बघितला तर 3 वेळेला होईल.
आणि याच्यात पुन्हा अजून मायक्रो प्लॅनिंग केली तर आपल्याला 4 वेळा रिवाइज करता येईल. कारण जे 6 दिवसात करू शकतो ते पुढे 4 दिवसात सुद्धा रिव्हिजन करता येऊ शकतं. हे आपल्याला न विसरता लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जे मी मगाशी बोललो तुम्हाला, हा जो प्लॅन होता, हे प्लॅन नुसार तुम्हाला फक्त 10 दिवस काम करायचं आहे. किती? 30 नोव्हेंबर पर्यंत. 30 नोव्हेंबर नंतर तुम्ही त्याला कन्वर्ट कसं करू शकता? 1 डिसेंबर पासून पुढे 10 डिसेंबर पर्यंत एक दिवस एक विषय घेऊ शकता. 1 डिसेंबरला एक विषय, 2 डिसेंबरला एक विषय, असं घेऊ शकता. तुम्हाला जसं सोपस्कर होईल, पण डेडलाईन महत्वाची आहे. आणि किती वेळा रिव्हिजन होतंय, होऊ शकतंय, हे मी अगदी तासासहित सांगितलंय, दिवसासहित सांगितलंय. रिव्हिजन पण करायचं सांगितलंय, व्हिडिओ पण बघायचं सांगितलंय, नोट्स पण बघायचं सांगितलंय, पेपर पण कसे करता येतात ते सांगितलंय, किती वेळात कोणते विषय करता येतात ते सांगितलंय, प्रत्येक विषयाला किती दिवस आणि त्या दिवसामध्ये किती तास देता येईल ते सांगितलंय. फक्त एक्झिक्यूट करा. हे पुढचे 10 दिवस 12 दिवस खूप महत्वाचे आहेत. तुमच्या लाईफमध्ये सध्या परीक्षेशिवाय कोणतीच गोष्ट महत्वाची नाही आहे. आणि जर कोणती दुसरी महत्वाची असेल तर तुमच्यासाठी परीक्षा महत्वाची नाही, हाच त्याचा अर्थ निघतो. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना जेन्युइनली रिक्वेस्ट आहे की लाईफमध्ये सध्या काही महत्वाचं असलं तर सध्या 30 दिवस तुमच्या परीक्षेशिवाय अजून काही महत्वाचं असू नये एवढी प्रायोरिटी या एक्झामला द्या. कारण ही एक्झाम तुम्हाला लाईफ टाईम सेटल करणार आहे, स्टेबल करणार आहे, एक विशिष्ट स्टँडर्डला नेऊन ठेवणार आहे, एक सिक्युरिटी देणार आहे. आणि यासाठी तुम्हाला मन लावून फक्त 30 दिवस द्यायचे आहेत. या 30 दिवसाचा परिणाम म्हणून तुम्हाला महिन्याला 70-80 हजार रुपयाचा पगार मिळेल अशी नोकरी लागणार आहे. असा विश्वास आणि असा विचार समोर ठेवून आपल्या घरची परिस्थिती, आपले आईवडील, ह्या सगळ्या गोष्टीला पुन्हा एकदा आठवण करा. आणि आपण या करिअरला निवडताना निवडलेलं स्वप्न का निवडलं होतं, हे स्वप्न कसं पूर्ण करणार होतो, हे स्वप्न का पूर्ण करणार होतो, हे आजच एक बार स्वतःला विचारा. आणि मन लावून या परीक्षेसाठी पुढचे 30 दिवस 100% द्या. 100% नाही, 200% द्या. तुम्हाला तुमचे 1000% देता येत असेल तर ते 1000% द्या. कारण त्याच्या पटीत तुम्हाला लाईफभर रिटर्न मिळणार आहेत. आज कुणी काही सांगत असलं तर ही गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कारण तुम्हाला तुम्हीच बनायचं आहे. तुमचे कोणीच बनणार नाही. तुमचे या जगात कोणीच नाही, हे खरं सांगतोय. तुम्हाला तुम्ही बनण्यासाठी आयुष्यभर तुमच्या मनगटात ताकद येण्यासाठी, मेंदूत ताकद येण्यासाठी, तुमची पॉवर वाढवण्यासाठी हे 30 दिवस तुमच्या लाईफमध्ये खूप टर्निंग ठरणार आहेत. आणि यासाठी फक्त आणि फक्त तुमची मेहनत, तुमचं डेडिकेटेड फोकस काम हे इथले या परीक्षेची रिक्वायरमेंट आहे. तुम्ही खूप मेहनत केली आहे, खूप त्याग केलेला आहे, खूप गोष्टी सहन केलेत, खूप गोष्टी सोडलेल्या आहेत. आता त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न आजच्या या माध्यमातून करा. 100% रिझल्ट येईल, या गोष्टीवर विश्वास ठेवा. मी तुम्हाला विश्वास देतोय, तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढच्या तयारीला लागा. ऑल द बेस्ट. पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.